उपस्थित सर्व बंधू आणि भगिनींनो, उपासना कार्यक्रमामध्ये आपले हार्दिक स्वागत. प्रियानो, आपण आधीच पाहिले होते की पौलाच्या 3 सुवार्ता फेऱ्या कोठे आणि कशा झाल्या. आज आपण पौलाच्या 4थ्या सुवार्ता फेरीचा अभ्यास करणार आहोत, ज्यामध्ये तो एक बंदीवान म्हणून जात आहे. परंतु त्याने आपल्या निश्चयानुसार सुवार्ता कार्य चालूच ठेवले होते. या प्रवासाची सुरुवात कशी झाली, कोणत्या मार्गाने त्यांचा प्रवास झाला, काय काय संकटे त्यांच्यावर येणार होती, याचा अभ्यास आपण आजच्या अध्ययनात करणार आहोत. तर मग चला प्रियानो, आपण आपल्या अध्ययनाची सुरुवात करूया. श्रोत्यांनो, आज आम्ही प्रेषितांची कृत्ये ह्याच्या 27व्या अध्यायाला सुरुवात करणार आहोत. पुन्हा एक वार मी 26व्या अध्यायाची थोडक्यात उजळणी आपणासमोर करणार आहे. येशू ख्रिस्ताला पवित्र आत्म्याच्या सामर्थ्यात शिष्य आणि प्रेषितांच्या द्वारे कार्य करीत असताना प्रेषितांची कृत्ये हे पुस्तक आम्हाला दर्शविते. आतापर्यंत आपण परमेश्वराच्या अनेक सामर्थ्य कार्याला पाहिले आहे. पौलाचे हृदय परिवर्तन सुद्धा एक सामर्थ्य कार्य आहे, एक चमत्कार आहे. आणि आम्ही पाहतो की परमेश्वर त्याच्या वैऱ्यांना सुद्धा आपल्या शुभवर्तमानाच्या सेवेकरिता उपयोगात आणतो. शॉल प्रभू येशू ख्रिस्ताचा एक वैरी होता. तो प्रभू येशू ख्रिस्ताच्या विरोधात होता, परंतु परमेश्वराने त्याच्या जीवनात कार्य केले आणि दमस्कसच्या रस्त्यावर त्याची आणि येशू ख्रिस्ताची भेट झाली आणि तो शॉलाचा पॉल झाला. ह्या दिवसांमध्ये आम्ही पाहत आहोत प्रेषितांच्या कृत्यांमध्ये की पॉल साखळ्यांनी जकडलेला आहे. बंदीगृहात त्याला टाकण्यात आलेले आहे. यहुदी महासभेच्या समोर, राज्यपालासमोर, राजांच्या समोर प्रभू येशू ख्रिस्ताच्या मृत्यूची आणि पुनरुत्थानाची साक्ष देताना आम्ही पौलाला पाहत आहोत. आम्ही पाहिले श्रोत्यानो की पौलाला अग्रिप्पा राजासमोर, बर्निस तथा राज्यपाल फेस्तसच्या अतिरिक्त अनेक महान पाहुण्यांच्या समोर उपस्थित केल्या गेले आणि त्या ठिकाणी त्याने येशू ख्रिस्ताची साक्ष दिली. तो राजा, अग्रिप्पा राजा, पौलाच्या गोष्टी ऐकण्याकरिता उत्सुक होता, कारण राज्यपाल फेस्ताने त्याला सांगितले होते की ह्या कैद्याने कैसरकडे आपला खटला सोपवावा अशी विनंती केली आहे आणि महाराज कैसरला ह्याच्या विरुद्ध काही लिहून पाठविण्याकरिता माझ्याजवळ काहीच नाही. ह्यासाठी हे राजा अग्रिप्पा, तू ह्याचे बोलणे ऐक आणि ह्याच्यावर काही दोष लावण्याकरिता माझी मदत कर. तेव्हा राजाने पौलाला स्वतःच्या बचावामध्ये बोलण्यास परवानगी दिली. श्रोत्यानो, वास्तविक पाहता पौल स्वतःचे रक्षण करीत नव्हता, परंतु प्रभू येशू ख्रिस्ताची साक्ष प्रस्तुत करीत होता, शुभवर्तमानाची घोषणा करीत होता, ह्या उद्देशाने की राजे तथा अन्य लोकांना ख्रिस्ताकरिता जिंकता यावे. येशू ख्रिस्ताकरिता लोकांना जिंकण्याचा अर्थ आहे सैतानाचा पराजय. जेव्हा एखादी व्यक्ती कृपेच्या शुभवर्तमानाला स्वीकारून येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवते आणि त्याला आपला वैयक्तिक तारणारा म्हणून स्वीकारते, तेव्हा सैतानाचा पराजय होतो. कारण नरकात जाणाऱ्या लोकांच्या यादीतून एक नाव कमी होते आणि स्वर्गातील लोकांची यादी लांबत जाते. लक्षात घ्या श्रोत्यानो, शक्ती बऱ्याच आहेत, परंतु परमशक्ती एकच आहे आणि ती म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त. का? कारण प्रभू येशू ख्रिस्त तारणारा आहे, नाश करणारा नाही. तो वाचविणारा प्रभू आहे. आता आपण 27व्या अध्यायाकडे वळणार आहोत. ह्या अध्यायात पौलाच्या रोमच्या यात्रेचे वर्णन आहे. ह्या यात्रेला आम्ही पौलाच्या सुवार्ता प्रसाराची 4थी यात्रा म्हणू शकतो. ह्या अध्यायात एकूण 44 वचने आहेत. ही एक लांब यात्रा आहे, ज्यामध्ये बराच वेळ लागला. पौल वादळ आणि जहाज तुटणे ह्यासारख्या दुर्घटनांमधून जात त्यांचा सामना करीत रोमकडे जात आहे. या यात्रेच्या वेळी सुद्धा पौल फार विश्वासयोग्य होता आणि त्याच स्वतंत्रतेने तो कार्य करीत होता. तो आपल्या जिवंत साक्ष देत राहिला आणि जे त्याच्या संपर्कात आलेत त्यांना येशू ख्रिस्ताकरिता जिंकण्याचे कार्य करीत राहिला. हा संपूर्ण प्रवास त्याने साखळ्यांनी बांधलेल्या अवस्थेत केला, परंतु ह्या साखळ्या
ती बंधने त्याच्या कार्यात अडथळा बनू शकली नाहीत. हाच तो आहे ज्याने तिमथ्याला दुसरे पत्र 2 अध्याय आणि 9व्या वचनामध्ये म्हटले. तिमथ्याला दुसरे पत्र 2 अध्याय 9 वचन. ह्या सुवार्तेमुळे मी दुष्कर्म करणाऱ्यासारखा बेड्यांचे देखील दुःख सोशीत आहे, तरी देवाच्या वचनाला बेडी पडलेली नाही. त्याचप्रमाणे त्याने फिलिप येथील राहणाऱ्या लोकांना लिहिले. फिलिप्पिकरास पत्र 1 अध्याय 12 वचनात. फिलिप्पिकरास पत्र 1 अध्याय आणि 12 वचन. बंधूंनो, मला ज्या गोष्टी घडल्या त्यांच्यापासून सुवार्तेला अडथळा न होता त्या तिच्या वृद्धीला साधनीभूत झाल्या हे तुम्ही समजावे अशी माझी इच्छा आहे. श्रोत्यांनो, ह्या सर्व गोष्टींमध्ये परमेश्वराचा हात होता. ह्यावेळेचा प्रवास हा अन्य प्रवासाहून भिन्न आहे. ही यात्रा रोमी सरकारच्या खर्चाने होत आहे, कारण आता तो रोमी सरकारचा कैदी होता. आणि ही यात्रा पौलाच्या प्रार्थनेच्या उत्तरात आहे, कारण त्याने प्रार्थना केली होती की मला रोमला जायला मिळावे. मी आपणाला सांगितले की ह्या जलप्रवासाला पौलाची 4थी मिशनरी फेरी म्हणता येईल. रोमला जाताना तो फार कार्यशील व तशाच जोमाने कार्य करणारा, अनेक संबंध स्थापित करीत व दुसऱ्या मिशनरी प्रवासात ज्या प्रकारे त्याने साक्ष दिली त्याच प्रकारे विश्वासूपणे साक्ष देत गेला. संपूर्ण प्रवास साखळ्यांनी बांधलेल्या अवस्थेत करीत असताना श्रोत्यांनो, आम्हाला दिसतं की तो चूप बसला नाही. ह्या सर्वांमध्ये परमेश्वर होता. ह्यावेळची त्याची फेरी दुसऱ्या अन्य फेऱ्यांपेक्षा वेगळी असणार होती, कारण म्हणजे की तो रोम सरकारच्या पैशाने ही यात्रा करीत होता. आणि आम्ही पाहिलं की कशा प्रकारे हे पौलाच्या प्रार्थनेला देण्यात आलेले उत्तर होते. जेव्हा पौलाने त्याचा खटला कैसरकडे नेला तेव्हा त्याला फेस्तुसच्या कोर्टातून बाहेर काढण्यात आले. राज्यपाल व अग्रिप्पा राजाच्या कोर्टातून त्याला बाहेर पाठविण्यात आले. त्याचा खटला ऐकल्यानंतर अग्रिप्पा राजाने म्हटले होते. प्रेषितांची कृत्ये 26 अध्याय आणि 32 वचन. 26 अध्याय 32 वचन. तेव्हा अग्रिप्पाने फेस्ताला म्हटले, ह्या माणसाने कैसराजवळ न्याय मागितला नसता तर त्याला मोकळे करिता आले असते. आता ते त्याविषयी काहीच करू शकले नाहीत. पौलाला रोमला पाठविणे त्यांच्याकरिता भाग होते. ज्यावेळी पौलाने आपली फिर्याद कैसरापुढे ठेवण्याची मागणी केली त्याच वेळी त्याची राज्यपाल फेस्त आणि अग्रिप्पाच्या न्यायापासून सुटका झाली. कारण ह्या प्रकरणासंबंधी ऐकल्यानंतर अग्रिप्पा राजाने सुद्धा असे म्हटले की जर ह्याने कैसरासमोर उभे राहण्याची मागणी केली नसती तर त्याला सोडून देता आले असते. फेस्त सुभेदार आणि अग्रिप्पा राजे दोघेही आता काहीच करू शकत नव्हते, म्हणून त्यांनी पौलाला रोमला पाठविण्याची व्यवस्था केली. सर विल्यम रामसे ह्यांनी लुकाच्या ह्या लिखाणाचा अभ्यास केला तेव्हा त्यांना कळले की हे खरोखर सर्वात उत्तम रीतीने लिहिलेले समुद्र प्रवासाचे वर्णन आहे. ज्यांनी लॅटिनची, जी प्राचीन रोमची भाषा होती, तिच्यात कैसरविषयी अभ्यास केला असेल तर त्यांना पुलाचे बांधकाम आठवत असेल की पुलाच्या बांधणीविषयी अनेक नवीन शब्द त्या ठिकाणी देण्यात आलेले आहेत. ह्या जलप्रवासाचे वर्णन करीत असताना डॉक्टर लूकने बऱ्याच तांत्रिक शब्दांचा उपयोग केला. आता आपण पौलासोबत ह्या जलप्रवासाला सुरुवात करूया. प्रेषितांची कृत्ये ह्या पुस्तकातील हा शेवटचा आणि उत्साहवर्धक असा प्रवास आहे. 27 अध्याय 1 वचन बघा. प्रेषितांची कृत्ये 27 अध्याय आणि 1 वचन. नंतर आम्ही इटाली देशास तारवातून जावे असे ठरल्यावर पौलाला व दुसऱ्या कित्येक बंदिवानांना बादशाही पलटणीचा युल्य नावाचा शताधिपती ह्याच्या स्वाधीन करण्यात आले. आता इटालीला जलप्रवास करून जाण्याची ही सुरुवात होती. इतर कैद्यांप्रमाणे पौलाला सुद्धा शताधिपतीच्या स्वाधीन करण्यात आले. त्याचे नाव युल्य असे होते. त्या ठिकाणी एक चांगली गोष्ट होती ती म्हणजे हा पौल एकटाच रोमी नागरिक होता
बहुधा बाकीचे सर्व कैदी गुन्हेगार असून त्यांना मृत्यूदंडाकरिता रोमला पाठविण्यात येत होते. त्या कैद्यांपैकी काही जण मल्ल युद्धात तरबेज होते आणि त्यांना जंगली जनावरांसोबत युद्ध करण्यास सोडण्यात येत असे, ज्यामुळे ते जंगली जनावरांचा आहार बनत असत. राज्यांच्या सर्व कोनाकोपऱ्यातून लोक सतत तेथे येत असत व मानवतेचा उपहास करीत असत. प्रत्येक कैद्याला माहीत असे की त्या ठिकाणी गेल्यानंतर त्याच्यासोबत काय होणार आहे. ह्या कैद्यांना कुठलीच आशा नसे. अशा लोकांना शुभवर्तमान सांगण्याची, एक आशेचा संदेश देण्याची सुवर्ण संधी पौलाला लाभली होती. आपणास आठवत असेल श्रोत्यानो, की येशू ख्रिस्ताने स्वतः म्हटले की मी ह्यासाठी आलो की बंदिवानांना मुक्त करावे, आध्यात्मिक रूपाने स्वतंत्र करावे, अपराधी भावनेपासून, अपराधांपासून, आत्मग्लानीच्या भावनेपासून केवळ प्रभू येशू ख्रिस्तच आम्हाला मुक्त करू शकतो. त्यासाठीच त्याने आपले पवित्र रक्त त्या वधस्तंभावर सांडवले. आता युल्य नावाचा शताधिपती हा शिष्टाचारयुक्त सभ्य शताधिपती होता, परंतु तो अन्य जातीयांमधून होता. आम्ही त्याविषयी पुढे पाहणार आहोत.
27 अध्याय आणि 2 वचन बघा. तेव्हा आम्ही आशिया प्रांताच्या किनाऱ्यावरील बंदरे करणाऱ्या अद्रमुत्तीय नगरच्या एका तारवात बसून निघालो. तेव्हा मासिदोनियातील थेसलनिकाचा अरिस्तार्क आमच्याबरोबर होता. आपण जर ह्या जलप्रवासाचे नकाशामध्ये निरीक्षण कराल तर त्या प्रवासाचे चित्र आपल्या डोळ्यासमोर उभे राहील. आता आपल्या लक्षात येईल की ते इस्रायलच्या किनाऱ्यापासून उत्तरेकडे जात आहेत. दुसऱ्या शब्दात सांगायचे म्हणजे त्यांनी आपल्या सुरुवातीच्या ठिकाणापासून सरळ रोमला येण्यात आता इस्रायलच्या समुद्र किनाऱ्याजवळून जात आहे. 3 वचन बघा. 27 अध्याय 3 वचन. दुसऱ्या दिवशी आम्ही सिदोनास पोहोचलो. तेव्हा युल्याने पौलाबरोबर सौजन्याने वागून त्याच्या मित्रांनी त्याचा पाहुणचार करावा म्हणून त्यांच्याकडे जाण्यास त्याला परवानगी दिली. सिदोन हे आपल्याला माहीत असलेले असे ठिकाण आहे. सोर आणि सिदोन ह्यांना आता लेबेनॉन ह्या नावाने ओळखल्या जाते. आम्हाला आढळतं श्रोत्यानो की प्रेषित पौलालाच फक्त इतर मित्र व विश्वासणाऱ्या बंधूसोबत बोलण्याची स्वतंत्रता होती. तो त्यांना भेटू शकत होता. पौलाला सुद्धा ख्रिस्ती विश्वासणाऱ्यांचा सहवास व त्यांच्या सहभागितेच्या आनंदाची आवश्यकता होती. आम्हाला सुद्धा दुसऱ्यांद्वारे प्रोत्साहन आणि समजूतदारपणा ह्याची नेहमीच आवश्यकता असते. माझ्या जीवनात सुद्धा श्रोत्यानो, जेव्हा कधी एखादी समस्या माझ्या जीवनात येते, मी जेव्हा निराश होते किंवा मला असं वाटतं की ही संकटाची घडी आहे, तेव्हा मी विश्वासणाऱ्या एखाद्या माझ्या मैत्रिणीकडे किंवा एखाद्या आमच्या मंडळीतील व्यक्तीकडे जाते आणि त्यांना आपली समस्या सांगते. ते मला प्रोत्साहित करतात, माझ्यासोबत प्रार्थना करतात आणि त्याद्वारे मला फार आधार प्राप्त होतो. मला आनंद मिळतो. आपण सुद्धा जर आपल्या जीवनामध्ये निराश असाल, एखाद्या समस्येमध्ये असाल, संकटात असाल, तर अशा व्यक्तीकडे जा जी विश्वासणारी आहे, जी आत्मिक रूपाने फार मजबूत आहे. त्या व्यक्तीच्या सोबत प्रार्थनेमध्ये वेळ घालवा आणि बघा की आपणाला कशा प्रकारचे समाधान प्राप्त होते, आनंद प्राप्त होतो आणि एक प्रोत्साहन प्राप्त होऊन आपण त्या संकटाच्या वेळी त्या संकटाचा सामना करू शकतो. 4 वचन बघा. मग आम्ही तेथून निघाल्यावर वारा तोंडचा असल्यामुळे कुप्राच्या किनाऱ्यावरून गेलो. कुप्राच्या किनाऱ्यावरून म्हणजे कुप्राच्या दक्षिणेकडे. ह्याचाच अर्थ त्यांना उत्तरेकडून येणाऱ्या वाऱ्याचा त्रास होत होता. 5 वचन. नंतर किलिकिया व पंफुल्या ह्यांच्या समोरच्या समुद्रावरून जाऊन आम्ही लुक्या प्रांतातील मुर्या बंदरास पोहोचलो. ह्या समुद्री भागावर आम्ही पौलाबरोबर ह्या आधी आलो आहोत. हे लोक आता आशिया मायनरच्या दक्षिणेकडील किनाऱ्याने प्रवास करीत आहेत. किलिकिया हे पौलाचे जन्मस्थान होते. मुर्या ते ठिकाण आहे जेथे पौलाने जहाज बदलले होते. ह्यावेळी आम्ही भूमध्य सागराच्या उत्तरी किनाऱ्याने पुढे जात आहोत आणि काही अंतरावर जाऊन आम्ही दक्षिणेकडे वळणार आहोत. 6 वचन बघा. तेथे इटालीत जाणारे एक अलेक्झांद्रियाचे तारू शताधिपतीला मिळाले. त्यावर त्याने आम्हाला चढविले. श्रोत्यानो, आपण जर नकाशात पाहाल तर दिसेल की मुर्या म्हणजे उडी मारण्याचे ठिकाण. ह्या ठिकाणावरून त्यांनी जहाज बदलले आहे. शताधिपतीला अलेक्झांद्राचे जहाज मिळाले, ज्याचा अर्थ ते उत्तर आफ्रिकेहून येऊन इटालीला जाणार होते. 7 आणि 8 वचने. मग पुष्कळ दिवसपर्यंत हळूहळू जात असता मोठ्या प्रयासाने कनिदा समोर आल्यावर वारा पुढे जाऊ देना, म्हणून आम्ही क्रेताच्या किनाऱ्यावरून सलमोना समोर गेलो. मग आम्ही मोठ्या प्रयासाने त्याच्या काठाने सुंदर बंदर नावाच्या ठिकाणी आलो. त्याच्याजवळ लसया नगर होते. हे लोक क्रेत ह्या बंदराच्या दक्षिणेकडे पुढे गेलेत आणि अद्याप जहाजाला पुढे नेणे कठीण होते, कारण वारा विरुद्ध दिशेने होता. बंदराच्या दक्षिण टोकाला वळसा घालून ते लसया नगराच्या सुंदर बंदर ह्या ठिकाणी आलेत, जे क्रेताच्या दक्षिणेकडील किनाऱ्यावर होते. अनेक वादळी तुफानांचा सामना केल्यानंतर भूमध्य सागरातील ह्या क्षेत्रात
हेच एक असे स्थान होते जे सुरक्षित होते. 9वं वचन बघा. तेव्हा फार दिवस झाल्यामुळे आणि तितक्यात उपासाचे दिवसही होऊन गेल्यामुळे त्यावेळेस समुद्रावरून जाणे संकटाचे होते, म्हणून पॉल त्यांना असे सुचवित होता. भूमध्य सागराचा हा भाग हिवाळ्यात वादळी वाऱ्यांनी प्रभावित होत असे. वारा फार जोराचा वाहत असल्यामुळे भयंकर वादळे येतात आणि ह्या ठिकाणी फक्त हिवाळ्यात पाऊस पडतो. उन्हाळा मात्र कोरडा असतो. लेखक डॉक्टर लूक सांगतात की ही जलयात्रा फार धोक्याची अशी झाली होती. वादळाचा मौसम सुरूच होण्यापूर्वी रोमला पोहोचण्याचा ते प्रयत्न करीत होते. श्रोत्यानो, हे मनोवेदक आहे की ह्या ठिकाणी पॉल त्यांना सावधान करीत आहे. जरी पॉल एक कैदी होता तरी त्याचा नैतिक स्तर दुसऱ्या कैद्यांपेक्षा उच्च होता. त्यामुळे पौलाच्या बोलण्याचा त्यांच्यावर प्रभाव पडला होता आणि हे अगदी स्पष्ट आहे की ते त्याचे म्हणणे ऐकत होते. तो त्यांना कोणत्या बाबतीत सावधान करीत होता? 10 आणि 11 वचने आम्हाला पुढे सांगतात. 27वा अध्याय 10 आणि 11 वचन. अहो गृहस्थांनो, ह्या जलप्रवासात केवळ मालाचे आणि तारवाचे नुकसान नव्हे तर आपल्या जीवाचेही हाल होऊन मोठी हानी होईल असे मला दिसते. तथापि शताधिपतीने पौलाच्या म्हणण्यापेक्षा तांडेल व तारवाचा धनी ह्यांच्याकडे अधिक लक्ष दिले. आम्ही हीच अपेक्षा ठेवतो की पौलापेक्षा जहाजाच्या कप्तानाला त्या प्रवासाविषयी अधिक माहिती असणार. ह्या ठिकाणी आम्हाला दिसतं की पौलाची खरी परीक्षा होत आहे, परंतु तो एका बाजूला आहे. त्याने दिलेल्या सूचनांचे पालन केले असते तर बरे झाले असते असे त्यांना वाटते. पौलाची आध्यात्मिक परिपक्वता ह्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. पौलाच्या जीवनात कोणत्याही प्रकारची गडबड किंवा गोंधळ, अनिश्चितता किंवा निराशा आम्हाला पाहायला मिळत नाही. तर त्याच्या जीवनामध्ये समतोलपणा आम्हाला आढळतो. त्याला तो कोठे जात आहे आणि कशाकरिता जात आहे हे चांगल्या प्रकारे माहीत होते. पॉल, ज्याचा देवाशी अगदी निकटचा संबंध आहे, ज्याला परमेश्वराचा स्पर्श झाला आहे, अशा माणसाप्रमाणे जीवन जगला. कप्तान अनुभवांच्या आधारे बोलत होता. पॉल मात्र पवित्र आत्म्याच्या मार्गदर्शनाखाली बोलत होता. 12वं वचन बघा. ते बंदर हिवाळ्यात राहावयाला सोयीचे नव्हते, म्हणून बहुतेकांनी मसलत दिली की तेथून निघावे आणि साधेल तर क्रेतातील फैनिके बंदरात जाऊन तेथे हिवाळा घालवावा. हे आग्नेयाभिमुख व ईशान्याभिमुख आहे. क्रेत हे एक बेट असून ते आशिया मायनरच्या समुद्रकिनारी होते. त्याचप्रमाणे ग्रीसच्या मार्गातील समुद्रकिनाऱ्यावर आहे. ते एक मोठे बेट आहे आणि त्यावर अनेक बंदरांचा समावेश आहे. ज्या प्रकारे घटना घडत आहेत त्यावरून हे सिद्ध होते की पौलाचेच म्हणणे बरोबर आहे. या सर्व प्रवासात तारवाचा तांडेल आणि सैनिक आणि खलाशी हे सर्वजण मानवी ज्ञानावर अवलंबून होते, परंतु देवाकडे दृष्टी लावून पॉल होता. 13वं वचन. मग दक्षिणेचा वारा मंद वाहत असल्यामुळे आपला बेत सिद्धीस गेलाच असे समजून ते तेथून नांगर उचलून काठाकाठाने क्रेताच्या बाजूने गेले. आता त्यांचा जलप्रवास आव्हानात्मक झाला आहे. दक्षिणेकडचा वारा मंद वाहत होता आणि त्यांना वाटले आता आपला बेत सिद्धीस गेला आहे. 25वं वचन आम्हाला सांगतं. 25वं वचन बघा. म्हणून गृहस्थांनो, धैर्य धरा. माझा देवावर भरोसा आहे की त्याने मला जसे कळविले तसेच घडेल. जीवन महान सागरासारखे आहे आणि आमचे जीवन त्यात लहान लहान बोटीप्रमाणे आहे. जर आमची इच्छा आहे तर मानवी बुद्धीने आम्ही आमचा प्रवास करू शकतो. श्रोत्यानो, जीवनात वादळे येणारच, गोंधळ, अंधकार ह्यांचा त्यात समावेश असणारच, अपयश सुद्धा येणार. परंतु देवाला जे लोक ओळखतात त्यांचा देवावर भरोसा असतो. आम्हाला सुद्धा आवश्यकता आहे की पौलाप्रमाणे आम्ही आमची दृष्टी देवावर लावावी, त्याच्यावर भरोसा ठेवावा. 14वं वचन बघा. परंतु थोड्या वेळानंतर युरकुलोन नावाचा तुफानी वारा तिकडून सुटला. युरकुलोन म्हणजे काय? डॉक्टर लूक हे त्या दिवसातील जलप्रवासाकरिता वापरण्यात येणाऱ्या
शास्त्रीय शब्दाला वापरीत आहेत. हा शब्द उत्तरेकडील वाऱ्याशी संबंधित होता, जो पूर्वेकडून उत्तरेकडे आला. दुसऱ्या शब्दात वादळ युरोपकडून आले. हे हिवाळ्याचे दिवस असून वादळी वाऱ्यांचा हा ऋतू होता. हे तुफानी वारे होते व अशा प्रकारच्या वादळी वाऱ्यांमध्ये ते सर्वजण सापडले होते. आता ह्या ठिकाणी थांबून एका महत्वाच्या मुद्द्यावर आपण विचार करूया. जेव्हा पॉल इफिसमध्ये होता तेव्हा त्या ठिकाणी सुवार्तेची घोषणा करण्याचा समय होता. त्यामुळेच रोमला जाण्याची त्याची इच्छा होती. प्रेषितांची कृत्ये 19 अध्याय आणि 21 वचनामध्ये आम्ही वाचले होते. प्रेषितांची कृत्ये 19 अध्याय 21 वचन. हे झाल्यावर मासेदोनिया व अखया ह्या प्रांतातून एरुशलेमेस जावे असा पौलाने आपल्या मनात निश्चय करून म्हटले. तेथे गेल्यावर मला रोम शहरही पाहिले पाहिजे. एरुशलेममध्ये पौलाकरिता फार अंधकारपूर्ण वेळ आली होती. त्याला रोम शहर कधी पाहायला मिळणार नाही. त्या अंधकारपूर्ण निराशेने भरलेल्या, पराभवाने भरलेल्या समयात देवाने त्याला दर्शन दिले आणि आश्वासन देऊन प्रेषितांची कृत्ये 23 अध्याय आणि 11 वचनामध्ये त्याला सांगितले. प्रेषितांची कृत्ये 23 अध्याय आणि 11 वचन मी आपणाकरिता वाचत आहे. त्याच रात्री प्रभू त्याच्यापुढे उभा राहून म्हणाला, धीर धर. जशी तू एरुशलेमेत माझ्याविषयी साक्ष दिली तशी रोम शहरातही तुला द्यावी लागेल. आणि श्रोत्यानो, देवाच्या इच्छेप्रमाणे पौल आता रोमकडे रवाना झालेला होता. परमेश्वराने पौलाला आश्वासन दिले होते की तो रोमला जाईल आणि परमेश्वराच्या इच्छेप्रमाणे सर्व काही घडत आहे. आमच्या जीवनात सुद्धा जेव्हा आम्ही परमेश्वरावर भरोसा ठेवून चालतो तेव्हा त्याच्या इच्छेप्रमाणे आमच्या भल्याकरिता, आमच्या कल्याणाकरिता सर्व काही घडते. परमेश्वर आपणा सर्वांस आशीर्वाद देव. हा कार्यक्रम आपणास आवडला काय? आता आम्हाला एक मिस कॉल करा आणि आपण पुढील विजेता होऊ शकता. प्रियानो, आजच्या अध्ययनात आपण पाहिले की आत्मिक परिपक्वता असणे किती आवश्यक असते. जर आमचा देवावरचा विश्वास दृढ असेल तर आमची आत्मिक उन्नती होत राहते आणि अनेकांसाठी आम्ही आधार देणारे, मार्गदर्शन करणारे होतो. फक्त आवश्यकता हीच आहे, आम्ही कोणत्याही संकटात विश्वासापासून ढळू नये. प्रियानो, माझी प्रार्थना हीच आहे की परमेश्वर अशी वृत्ती आपणास सर्वांस देवो, आपणास विश्वासात दृढ ठेवो आणि देवाचे गौरव आपणास पाहावयास मिळो. परमेश्वर आपणास आशीर्वादित करो.